नमस्कार. आजच्या भागात जर शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर घरामध्ये चोरी होते आणि चोरीमध्ये खूप तमाशे होणार आहेत. इकडे मोठ्या बाईंवरती संशय येईल, नंतर विंचे सरकारांवरती संशय येणार आहे, पण इंदू समोर खूप मोठे पुरावे आणि स्वतःहून कबुली सुद्धा येणार आहे. बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे मोठ्या बाई विंचे सरकारांकडून सगळ्या गोष्टींचा हिशोब घेत असतात. तेव्हा ते म्हणतात, काय हो तुम्ही सगळे काही मंडळाचे पैसे स्वतःकडेच घेत आहात, हे काही बरोबर नाही आहे. कार्यालयाचे पैसे आम्हाला यायला पाहिजेत. तेव्हा ते म्हणतात, हे आमचं कमिशन आहे, आम्ही सगळ्या क्लायंट शोधून आणतो, सगळं काही व्यवहार आम्ही बघतो, मग एवढं कमिशन तर आम्हाला भेटायला पाहिजे ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, अच्छा असं आहे का, मग तुम्ही, तुमचा मुलगा, तुमची बायको सगळेजण या दिग्रसकरांच्या घरात राहतात, खातात पितात, त्याचेही पैसे मोजा, म्हणजे कसं हिशोब बरोबर होईल ना. तेव्हा ते म्हणतात, नको आम्हाला तुमच्याशी वाद घालायचा नाही, हे घ्या उर्वरित पैसे. तेव्हा ते म्हणतात, हिशोबाच्या बाबतीत मी पूर्णपणे पक्की आहे आणि तुमच्यासारखा निर्लज्ज जावई मी पहिल्यांदाच बघितलं असेल की पैशासाठी वाटेल ते करायला जातो. तेवढ्यात तिथे श्रीकला येते. श्रीकलाला बघताच मोठ्या बाई पैसे लपवतात. तेव्हा श्रीकला म्हणते, मोठ्या बाई आज मी तुमच्या आवडीचा नाश्ता आणला आहे, ते म्हणजे उपमा, आणि तुमच्यासाठी चहा सुद्धा आणला आहे, आणि आज माझा पहिला दिवस आहे, तर सगळं काही तुमच्या आवडीचं बनणार आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, बघ बघ माझी सुनबाई किती छान आहे, माझ्या आवडीनिवडी सगळ्यात जपायला लागले आहे. तेव्हा विंचे सरकार म्हणतात, मग एक काम करा, आम्हालाही उपमा खूप आवडतो, 2 प्लेट उपमा आमच्यासाठी सुद्धा आणा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, ती काय नोकर आहे का, सून आहे ती यावरची, तुम्ही काय तिला ऑर्डरही सोडताय. तेव्हा ते म्हणतात, मी ऑर्डर बिडर सोडत नाही, मी तर सांगतोय त्यांनी बनवलं आहे तर माझ्यासाठीही घेऊन येतील ना. तेवढ्यात खालून जोरजोरात नारायणीताईचा आवाज येतो आणि ते बघता सगळे खाली जातात. पण श्रीकलाला समजलेलं असतं की नेमका गोंधळ काय झाला आहे, म्हणून ती तिथेच उभी राहून सगळा तमाशा एन्जॉय करत असते. दुसरीकडे मोठ्या बाईंना बघताच नारायणीताई म्हणायला लागतात, आई आपली तिजोरी कोणीतरी फोडली आहे. मोठ्या बाई लगेच तिजोरीच्या जवळ जातात. तिजोरीमध्ये काहीच म्हणजे काहीच शिल्लक नसतं, सगळं काही लुटून नेलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात, हे सगळं कोणी केलं, कसं केलं. त्या अक्षरशः डोक्यावरती हात मारायला लागतात. तेवढ्यात तिथे शकुंतला काकी आणि इंद्रायणी सुद्धा येतात. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, बघ ग शकुंतला काय झालं आहे, चोरांनी आपल्या घरची तिजोरी पुरेपूर लुटली आहे. तेवढ्यात आदोक्ष येतो आणि म्हणतो, काय झालं आई, एवढा आडाओढा कसला सुरू आहे. मोठ्या बाई जोरजोरात भोंगा पसरतात आणि म्हणायला लागतात, बघा बघा आपल्या घरामध्ये चोरी झाली, चोरांनी सगळं लुटून नेलं आहे. खरं म्हटलं तर हे ज्याने कोणी केलं असेल ना तो जिवंत राहणार नाही. असे तळतळात घेईल ना की दिग्रसकरांच्या घरामध्ये कोण कशी काय चोरी करू शकतो. आदोक्ष आत्ताच्या आत्ता एक काम कर, पोलिसांना फोन कर आणि चोरांचा शोध घेणं गरजेचं आहे. हे सगळं झाल्यानंतर इंदूचा संशय अजूनच वाढलेला असतो. तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते, हे सगळं श्रीकलाने तर केलं नसेल ना, कारण की मी रात्री तिला बघितलं होतं. दुसरीकडे गोपाळला त्या अर्कामुळे खूप त्रास होत असतो. त्याचं डोकं, त्याचं अंगमास पूर्ण दुखत असतं. तेवढ्यात तिथे श्रीकला येते आणि म्हणायला लागते, काय रे गोपाळ, तू डोकं धरून का बसला आहे, तुला माहितीये का घरामध्ये किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा तो विचारतो, काय झालं, एवढा आडाओढा कसला चाललेला आहे. तेव्हा ती म्हणते, आपल्या घरामध्ये चोरी झाली आहे, आपली तिजोरी पूर्णपणे कोणीतरी लुटून नेली आहे. तेव्हा तो म्हणतो, मला तर खरंच काही आठवत नाही, माझी झोप तर अशी आहे की मला लगेच जाग येते आणि घरामध्ये चोरी झाली तरी मला जाग आली नाही. काहीतरी नक्की गडबड आहे. काल तू दिलेलं दूध पिल्यानंतर मला त्याच्या पुढचं काहीच आठवत नाही. तेव्हा ती म्हणते, आता रात्रीच्या गोष्टी तू इथे का काढतोय. तेव्हा तो उठायला जातो पण तो खाली सरकतो. ते बघता ती त्याला सावरते. तेव्हा ती म्हणते, अरे असं कसं काय तू पडू शकतो, थांब की. तेव्हा तो म्हणतो, तू आहेस ना सांभाळायला, मग कसली मला काळजी आहे. तो लगेच तिथून निघून जातो. तेव्हा श्रीकला स्वतःलाच म्हणायला लागते, मी या घरामध्ये सांभाळायला नाही, या घराचा नायनाट करायला आली आहे, म्हणून कोणी माझ्याकडून जास्तीची अपेक्षा करू नका. दुसरीकडे पोलीस घरी आलेले असतात. ते सगळ्या गोष्टींची चौकशी करत असतात. तेव्हा इंदू विचारते, तुम्हाला काही समजलं का ही कोणी चोरी केली असेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, दिग्रसकरांच्या घरामध्ये गावातलं तर कोणी हात घालण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण की सगळीकडे आमचा खूप मान आहे. तेव्हा ते म्हणतात, आम्ही जेवढी चौकशी केली आहे ना त्यानुसार एक गोष्ट क्लिअर झाली आहे, चोर दाराने आला नाही, खिडक्या त्याने फोडलेला नाही, त्याने चावीने लॉक खोलला आहे. मग चाव्या कोणाकडे असतात,
तेव्हा अधोक्षज म्हणायला लागतो, एक चावी तर माझ्याकडे असते. तेव्हा ते विचारतात, अजून दुसरी चावी आहे का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, हो दुसरी चावी तर माझ्याकडे असते आणि ती माझ्याकडेच आहे. तेव्हा ते म्हणतात, मग अधोक्षज महाराज तुमची चावी कुठे आहे जरा बघूया. अधोक्षजच्या रूम मध्ये ते लगेच चावी शोधायला जातात. तर इकडे पूर्ण बेड शोधून होतं. तेव्हा अधोक्षज सांगायला लागतो, इथेच चाव्या असतात, मी दुसरीकडे चावी काही ठेवत नाही. तेव्हा ते म्हणतात, इथे चावी नाही आहे. तेव्हा नारायणीताई म्हणतात, अरे शोध ना, तू बरोबर शोध, इथेच कुठेतरी असेल. तेव्हा तो म्हणतो, नाही मला चांगलं आठवतंय, इंदूचे काल मी दागिने ठेवले, त्यानंतर मी चावी उशाखालीच ठेवली होती, दुसरीकडे मी कुठेच ठेवली नाही. तेव्हा ते म्हणतात, म्हणजे तुमचीच चावी कोणीतरी चोरली आहे आणि त्याच चावीने चोरी झाली आहे आणि व्यक्ती घरातलाच कोणी आहे ज्याला घरातल्या सगळ्या गोष्टींबद्दल खरोखर बारीक इन्फॉर्मेशन आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तुम्ही एवढ्या खात्रीने कसं काय बोलू शकता? आता हा चोर काय घरून उगवला की कापऱ्यासारखा उडून गेला? म्हणजे काय झालं तरी काय? तेव्हा ते म्हणतात, ते तर आम्हाला माहिती नाही, पण घरी चोर होता हे तर कन्फर्म आहे, म्हणून तर त्यांनी तिजोरीच्या चाव्या घेऊन तिजोरीतलं सगळं माल लुटलेला आहे. तेव्हा मोठ्या बाईंचा संशय इकडे विंजे सरकारांकडे जातं आणि त्या लगेच तिथून निघून जातात. थोड्या वेळानंतर इंदूला सगळ्या गोष्टी आठवण येत असतात की रात्री श्रीकलाच नक्की होती आणि तिनेच चोरी केली असेल. इकडे श्रीकला सगळं काही बघते आणि खूप खुश होत म्हणत असते, फायनली मला जे पाहिजे ते सुरू झालं आहे. या घराची वाट लागायला सुरुवात झाली. ती स्वतःच्या रूममध्ये येते आणि तो अर्क बघत म्हणत असते, हा जो अर्क आहे ना, हा रत्नाचा अर्क खरंच खूप फायदेशीर आहे. खरं म्हटलं तर रत्नाने जो अर्क बनवला आहे त्यामुळे जर मी तो गोपाळला पूर्ण पाजला तर किती मजा आली असती ना. गोप्याचट गोप्या टोप्यात झालं असतं की तो पूर्ण ढगात गेला असता. तेवढ्यात तिथे इंद्रायणी येते. इंद्रायणीच्या समोर ती जोरजोरात हसायला लागलेली असते. तेव्हा इंदू म्हणते, काय ग तू एवढी का असते? तेव्हा ती म्हणते, काय नाही ताई, सहज म्हणून ग, ते आता मी तुमचाच विषय काढला होता. तेव्हा ती म्हणते, तू खोटं तरी किती बोलते ग? तू जेव्हापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून तू आल्यापासून माझ्या डोक्यामध्ये तिडीक जात आहे. मग तू एक खोटेपणा बंद कर. तेव्हा ती म्हणते, ताई तुम्ही असं का बोलताय हो? मी काही खोटेपणा केलेलाच नाही आहे, तुम्ही उगाच वाटेल ते बोलताय. तेव्हा ती म्हणते, मी वाटेल ते बिलकुल बोलत नाही. तू लग्नाच्या दिवशी मला मिठीत घेऊन काय बोलली हे मला चांगलंच आठवत आहे. तेव्हा ती म्हणते, अच्छा त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका. तेव्हा ती म्हणते, एवढं लक्ष? मी काही खोटारडी नाही आहे की सगळ्या गोष्टी सोडायला. तेव्हा ती म्हणते, ताई तुम्ही या घरामध्ये चांगल्या सेट झाले आहेत ना. तेव्हा ती म्हणते, सेट नाही होत ग, हे मायेने लोकांना जवळ केलेलं असतं, मग याला सेट करायची भाषा करू नको. तेव्हा ती म्हणते, तुमच्यासमोर तर सात्विक शब्द वापरायला पाहिजेत ना. तेव्हा ती म्हणते, बस कर तुझा सात्विकपणा, तू काय आहेस आणि काय नाही ते मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. तेव्हा ती म्हणते, मग तर चांगलंच आहे ना. मग त्या दिवशी मी तुम्हाला काय बोलली होती की मी या घरामध्ये आली आहे तर तुम्हाला या घराच्या बाहेर काढेल म्हणजे काढेल. तेव्हा इंदू तिच्याकडे खूप रागाने बघायला लागलेली असते. तर दुसरीकडे मोठ्या बाई आणि विंजे सरकारांच्या चर्चा सुरू असतात. तेव्हा ते विचारतात, मोठ्या बाई हे सगळं जे झालं आहे ते कोणी केलं असेल? म्हणजे घरामध्ये नेमका चोर आहे तरी कोण, मला सांगा ना. तेव्हा ते म्हणतात, मला तर माहिती नाही, पण हे सगळं ज्याने कोणी केलं आहे ना त्याने खूप डोकं लावलं आहे. हे सगळं तुम्ही तर केलं नाही ना. तेव्हा ते म्हणतात, मी असं का करेल? तेव्हा तो म्हणतो, मग तुम्ही तर केलं नाही ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, मला चोऱ्या माऱ्या करायची बिलकुल सवय नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, चोऱ्या माऱ्या नाही, तुम्ही काही प्लॅनिंग बिनिंग केली असेल ना. तेव्हा ते म्हणतात, अशा प्लॅनिंग मला गरज नाही आहे आणि अशा गोष्टी मी करत सुद्धा नाही. तुम्ही सांगा, तुम्ही चोरी तर केली नाही ना. तेव्हा तो म्हणतो, जर मी चोरी केली असती तर इथे थांबलो असतो का, फरार नसतो झालो का? तेव्हा ते म्हणतात, हे बघा माझ्यावरती चोरीचे आरोप करायचे नाही, मी काही चोरबीर नाही आहे. तेव्हा ते म्हणतात, मग मोठ्या बाई तुमचं काय नुकसान झालं या सगळ्यामध्ये? तेव्हा ते म्हणतात, मी तर खूप हुशार आहे, मी माझे दागिने आणि बाकी सगळ्या गोष्टींना पहिलेच वेगळ्या काढून ठेवल्या होत्या, म्हणून या गोष्टींमध्ये माझं काही नुकसान झालेलं नाही. तेव्हा ते म्हणतात, मग तर चांगलंच आहे, पण घरच्यांचं तर खूप जास्त नुकसान झालं ना. तेव्हा ते म्हणतात, पण चोर आहे तरी कोण हे शोधणं गरजेचं आहे. तिकडे श्रीकला इंदूला वाटेल ते बोलत असते. तेव्हा ती म्हणते, तुला काय वाटतं, मी अशी तशी नाही आहे, मी सांगितलं आहे ना, तर तुला मी या घरातून बाहेर काढेल म्हणजे काढेल. तू बघच मी कशी काढेल, एका दिवसात काढणार नाही, थोडा वेळ घेईल, त्यानंतर तुला घरातून बाहेर काढेल. तेव्हा इंदू म्हणते, काय ग तू एवढी ओव्हर कॉन्फिडन्स कुठून घेऊन येते? आणि एक गोष्ट आठवण ठेव, तू आहेस कोण ग जे माझ्यासमोर माज करते? या दिग्रजकरांच्या घराला वाचवण्यासाठी मी वाटेल त्या घराला जाऊ शकते. तेव्हा ती म्हणते, मी श्रीकला आहे,
हे तू सुद्धा आठवण ठेवशील कायम. तेव्हा इंदू म्हणते, माझ्या घरावरती जो कोणी वाईट नजर टाकेल ना त्याचा नायनाट करायची मी जबाबदारी घेतली आहे. तेव्हा ती म्हणते, कसं आहे माहिती का, तुमच्यासारख्या लोकांना सवयच असते सगळीकडे हवा करायची, पण मी हवा करणार नाही. मी डायरेक्टली करून दाखवेल आणि मी तुला चॅलेंज देते की तुला मी या घरातून बाहेर काढेल म्हणजे काढेल. हे माझे शब्द आहेत, म्हणून आता तू तुझे बोरिया बिस्तरा घेऊन ना इथून निघायचं. तेव्हा इंदू म्हणते, काय ग, तुला हे सगळं मस्ती वाटते का? मला माहितीच आहे तू वाईट मनाची आहेस आणि तुझं वाईट मन कधी संपणारच नाही आहे. पण तुला माहितीये का माझा पाठीराखा कोण आहे? विठुरायाची भक्त आहे मी. मग इतक्या सहजासहजी तू माझं काहीच करू शकत नाही. तेव्हा ती म्हणायला लागते, हो तुझा कॉन्फिडन्स आणि तुझं बोलणं खरंच खूप भारी आहे, पण तू काळजी करू नको, हे सगळं मी बर्बाद करेल म्हणजे करेल. तेव्हा इंदू विचारते, मला सांग ना ग, या घरात जी रात्री चोरी झाली ती तूच केली ना? तेव्हा ती म्हणते, हो मीच केली आहे, पण तुम्ही हे सिद्ध कसं करणार? तुमच्याकडे तर कोणतेच पुरावे नाही आहे. जर तुम्ही हे सिद्ध केलं ना तर सगळ्यात जास्त मलाच आनंद होणार आहे. बघा तुम्हाला जमते का सिद्ध करायला? मला तर वाटत नाही की सिद्ध करू शकाल. तेव्हा इंदू म्हणते, अरे तू काय घाबरते? इकडे वरती बघणारा देव आहेस ना, तो सगळं बघतोय. तेव्हा ती म्हणते, बघू दे ना, बघूया ना तुम्ही काय सिद्ध करताय. ती इंदूला चॅलेंज देऊन तिथून निघून गेलेली असते. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे श्रीकलाने नाटक केलेलं असतं. तेव्हा शकुंतला काकी इंदूच्या जवळ येतात आणि म्हणायला लागतात, काय ग इंदू, तू श्रीकलाला अशी बोलली की ती अपशकुनी आहे, तिच्यामुळे घरामध्ये चोरी झाली आहे. तेव्हा इंदू म्हणते, मी आणि असं काही बोललीच नाही. तेवढ्या श्रीकला तिथे येते आणि म्हणते, इंद्रायणी ताई मला असं म्हणत होत्या की मी घरामध्ये आली आणि मीच या घरामध्ये चोरी केली आहे. तेव्हा इंदू म्हणते, असं काहीच नाही आहे, ही वाटेल ते माझ्यावरती आळ टाकते. तेव्हा नारायणी ताई म्हणतात, इंदू खरं खरं सांग, तू खरंच हिला असं काही बोलली का? तेवढ्याच शकुंतला काकी इंदूचा हात डोक्यावरती ठेवतात आणि म्हणतात, तू माझी शपथ घे आणि खरं खरं सांग, तू श्रीकलावरती चोरीचा आळ लावला का आणि तिला अपशकुनी बोलली का? तेव्हा इंदूच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता श्रीकलाने तर इंदूला चांगल्याच कटामध्ये अडकवलं आहे. खरंच इंदू याच्यामध्ये मार्ग काढू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.